संघामधून हा खेळाडू खेळताना दिसतो आणि त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज अनेक वेळा या खेळाडूने किताब मिळवले. तर त्याच्या विरुद्ध बाजूस आजच्या दिवसामध्ये पहिला मॅन ऑफ द मॅच घेऊन जाणारा सूरज शेलार. झरकस प्रहार, चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय. तर समोर सुशील देखील एक चांगला खेळाडू, अनेक वेळा या खेळाडूंनी देखील अनेक पुरस्कार मिळवले. उत्कृष्ट फलंदाज असेल याच ग्राउंडवरती या खेळाडूने मिळवलं हे तितकंच महत्वाचं. आणि आपण सातत्यानं पाहिलं, भरत सनस याच्या माध्यमातून सातत्यानं पाहिलं गेलं की खेळाडूचं कौतुक करणं हे त्याच्या माध्यमातून पाहिलं जातं. खूप महत्वाची भूमिका असे संघनायक म्हणून निभावताना अनेक वेळा त्याने कित्येक वेळा आपण पाहिलं की त्याला मिळालेले आद्यमान हे खेळाडूंना त्याने दिले, कारण त्याचा खेळाडू त्या मैदानावरती चांगला खेळला आणि त्या जोरावर त्याने आपल्या नावावरती असलेले आद्यमान कित्येक वेळा आपण पाहिलं की खेळाडूंना दिले. म्हणजे बघा, भरत सनसच्या माध्यमातून मैदानावरती पाहिलं गेलं की खेळाडूंना मोठं करण्याचं काम हे भरत सनसच्या माध्यमातून पाहायला मिळतं. इथे मात्र थोडासा आखूड टप्पा चेंडू, मला वाटतं याच मैदानावरती मॅच पार पडली होती आणि उत्कृष्ट फलंदाज ठरला होता तो म्हणजे भरत सनस. परंतु भरत सनसनं हा आद्यमान दिला होता, सांगितलं की हा आद्यमान मला नको, माझ्या संघातल्या खेळाडूला हा आद्यमान द्या, कारण त्याची देखील खूप महत्वाची भूमिका राहिली होती ती म्हणजे सुशीलची. म्हणजे खेळाडूचं कौतुक पाहायला मिळतं. आणि बघा, जेव्हा जेव्हा खेळाचं कौतुक होतं ना आणि खेळाडूचं कौतुक केलं जातं आणि जेव्हा जेव्हा खेळाचं कौतुक होतं तेव्हा तेव्हा मित्रांनो तो खेळाडू मोठा होत असतो आणि तो खेळ मोठा होत असतो, हे तितकंच महत्वाचं. धावफलकावरती मला जायचंय. हॅलो, 2 धावा धावफलकावरती, संघाचं धावफलक. इथे मात्र काय झालं, दाद मागितली जाते परंतु दाद मात्र फेटाळली पंचांनी. बघा, मोठी विकेट आहे अक्षय शेलारची. कारण आपण दोन्ही खेळाडूंचा उल्लेख जर केला, मी सातत्याने सांगत आलो की जावली टेनिस बॉल क्रिकेट मधले हे 2 सितारे मैदानाच्या आतमध्ये आणि एका बाजूला भालेकर गावचा स्टार खेळाडू ज्याने पाठीमागच्या मॅच मध्ये 18 धावा नक्कीच केल्या या विकासने आणि त्याचबरोबर सुशीलने देखील. डावी एष्टी सोडून जातोय, वेगवान चेंडूचा मारा, एक भन्नाट स्पेल समोर आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये या 2 फलंदाजाची ओळख आहे. जास्तीत जास्त धावा या पॉवर प्लेच्या षटकामध्ये हे 2 फलंदाज कुठताना आपण कित्येक वेळा पाहिलंय. चेंडू हवेत आणि इथे मात्र बघायचं काय झालं. झेल अतिशय महत्वाची झेल होती. या झेलवरती आपण पाहिलं की विकेट जाते, फलंदाज पहिला कोसळला. या ठिकाणी अक्षय शेलार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे मात्र झाला आणि अक्षय शेलार माघारी परतला. बघा, कारण थोडंसं जर अक्षयने थांबून जरी खेळी केली असते तर येणारे 2 षटक अक्षयकडे होते. परंतु अक्षय आपण पाहतो की थोडासा संयम दाखवतो, परंतु त्याच्या माध्यमातून आपण पाहतो की संयम कमी परंतु स्ट्रोक जास्ती पाहायला मिळतात आणि त्याच शैलीला तो पुन्हा एकदा इथे मात्र आत्मसात करायला गेला आणि आपण पाहिलं की उंची जास्त आणि लांबी कमी राहिली. या जोरावरती अक्षय माघारी परतला. टायमिंग लावले मित्रांनो, वेळ घेऊ नका. तर सूर्यकांत शेलार अर्थात बंडू मैदानाच्या आतमध्ये, जावली टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा मैदानाच्या आतमध्ये. फटका फसला बघा, फटका फसल्यानंतर मिड ऑन क्लिअर केला सूरजने. 1 धाव मिळते धावफलकावरती. 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत धावफलक. तर बघा, षटक क्रमांक पहिलं संपलं आणि धावफलकावरती धावा लागल्या.
एक गडी बाद 5 धावा धावफलकावरती. तर गोलंदाजी मार्गवरती बघा भरत सनस गोलंदाजी मार्गवरती दुसरं षटक घेऊन आलाय आपल्या नावी. अनुभव चांगला आहे क्रिकेटचा. ते जोरावरती आपण पाहतोय की दुसरं षटक आपल्या नावी घेऊन आलाय कारण मोठे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. ते म्हणजे एका बाजूला सूर्यकांत आणि दुसऱ्या बाजूला सूरज. कारण थोडीशी चुकी मॅच सोडून जायला लागू शकतं. ती चूक मात्र इथे मात्र भरत करणार नाही कारण भरतने चेंडू हातात घेतलाय. अनुभव चांगला आहे. आणि बघा जेव्हा जेव्हा जीवन असेल क्रिकेट असेल जेव्हा जेव्हा तुम्हाला अनुभवाची शिदोरी तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही अनेक विजय संपादित करू शकता. परंतु अनुभव असणं खूप महत्वाचं आहे. तर तोच अनुभव घेऊन जातोय. बघा इथे मात्र मिड ऑफ क्लिअर केला. मिड ऑफच्या डोक्यावरतून चेंडू टोलवला. तोपर्यंत 2 धावा अंकित होत आहेत. बघा थोडस टायमिंग फसतंय बंडूचं परंतु टाइम करावा लागेल. जर बंडूने चेंडूच्या पाठीमागे टाइम जर केलं तर अतिशय मोठे मोठे फटके हा खेळाडू खेळतो. परंतु बघा एखादा खराब चेंडू आणि त्याचा फायदा मैदानावरती काय होणार. परंतु खराब चेंडू टाकणार की काय भरसनं चूक करणार नाही कारण अनुभव चांगला आहे क्रिकेटचा. कारण त्याला देखील माहिती आहे एखादी चूक मोठ्या फटक्यामध्ये धावसंख्येला तब्दील करू शकते. पुढे सरसावत बघा कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नसणारे चेंडू फेकून दिलाय सरळ 6 धावांसाठी. इट्स अ ब्रँड ऑफ सूर्यकांत. 6 धावा 2 चेंडू 13 धावा. बघा आपण बघितलं की बंडूला मात्र चेंडू जागेवरतून खेळण्यामुळे थोडासा त्रास जाणवत होता. मोठा फटका येत नव्हता. परंतु भरतच्या गोलंदाजीवरती त्याने आपलं घर सोडलं आणि घर सोडल्यानंतर थोडंसं टायमिंग चांगलं पाहायला मिळालं. ताकद कमी होती आणि चेंडू सरळ गेला 6 धावांसाठी. षटकार. तेरा धावा धावफलकावरती आतापर्यंत धावफलक. डीप स्क्वेअर लेग महत्वाची जागा दाखवली की काय बघायचंय. तिथे मात्र क्षेत्ररक्षकाची भूमिका खूप महत्वाची होती. सुशील होता परंतु बघा खूप डीप मिड विकेट वरतून डीप स्क्वेअर लेगला धावा जाणं खूप कठीण काम असतं. तरी देखील तो प्रवास त्याने केला आणि चेंडू अडवला. धावफलकावरती मला जायचंय 15 धावा धावफलकावरती. पुढे सरसावत आडव्या बॅटने खेळलेला फटका. बघितला की बंडू पुढे येतोय की भरत सनसने थोडासा आकुट टप्प्याचा मारा केला. याला म्हणतात चालार क्रिकेट. बघा दोन्ही बाजूने युद्ध पाहायला मिळतंय आणि युद्ध किती भयानक असतं मैदानाच्या आतमध्ये. तर आपण बघितलं दोन्ही संघाचा डीप मिड विकेट हीच महत्वाची जागा. 6 धावांसाठी या खेळाडूची ऑन साइड परफेक्ट आहे. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बंडू आणि फेकून दिला चेंडू. एक बुलंदिक पॉवरफुल फटका. 23 धावा धावफलकावरती. 5 चेंडूचा खेळ संपला. दोन्ही खेळामध्ये मित्रांनो संघाचा आपण जर फरक जर पाहिला तर एका बाजूला आपण अक्षयला उभा केला ना तर दुसऱ्या बाजूला भालेकर संघाचा त्याच्यात तोडीस तोड खेळाडू म्हणजे आपण बघितलं तर भरत पाहायला मिळतो. चर्चा आपण नक्कीच करूया. हा पण मोठा फटका बघा. क्षेत्ररक्षक आता मात्र खाली आणि इथे मात्र बंडूची खेळी संपली. ताबडतोब खेळी संपली. नक्कीच नाखुश होता या फटक्या पाठीमागे कारण खोलवर टप्प्याला दिशा नक्कीच दिली. कारण खोलवर टप्प्याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र बंडूने केला. प्रयत्न लाजवाब परंतु लांबी जास्त देऊ शकला नाही आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाज बंडू माघारी. तर पुढचा फलंदाज प्रताप मैदानाच्या आतमध्ये. आणि आपण चर्चा करत होतो की मित्रांनो या दोन्ही संघाबद्दल. तर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं सूरज. तर त्याच्यात तोडीसोड खेळाडू कोण असेल या भालेकर संघामध्ये तर सुशील पाहायला मिळतो. तर आपण पाहिलं तर तिसरा खेळाडू आपण पाहिलं तर सूर्यकांत शेलार. त्याच्यात तोडीसोड खेळाडू पाहिलं तर विकास. असे म्हणजे दोन्ही संघामध्ये तालामोल पाहायला मिळतोय. तोलमोल पाहायला मिळतोय. म्हणजे दोन्ही संघामध्ये युद्ध भिडणार हे तितकंच महत्वाचं आहे. आणि युद्ध बघा कसं रंगतंय मैदानाच्या आतमध्ये. षटकार चौकार लागतायत. विकेट जात आहेत.
शेवटचं षटक घेऊन संदीप गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. इथे मात्र बघा काय झालं. एक धाव फलकावरती येते. डिक्लेअर झोन मध्ये पॅडलाईनची गोलंदाजी आहे. प्रताप क्षमता आहे, क्लास आहे यांच्याकडे देखील. आज मात्र दाखवावं लागेल. चौथ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजी मार्कवरती संदीप. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू संदीपचा, कारण पहिल्या चेंडूवरती संदीपने बांधून ठेवलं प्रतापला. बॅकफुटवरती जाऊन डोक्यावरतून चेंडू खेळून काढलाय. चेंडू सीमा रेषा पार जातो की काय? यस, पंचांनी इशारा केला. चेंडू सीमा रेषा तोडून फोडून भेदून जातोय. 4 धावांसाठी फरार. 28 धावा धाव फलकावरती. उर्वरित 4 चेंडू तुमच्याकडे आहेत. 4 चेंडू मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील, कारण समोर संघ भालेगर संघ आहे. क्रिकेटमध्ये प्लॅनिंग खूप महत्वाचे, नियोजन खूप महत्वाचं आहे. तर प्रतापच्या विरुद्ध बाजूस आपण बघतो क्षेत्ररक्षण जे सजवलंय, तो डीप स्क्वेअर लेग ठेवलाय. वाईड इज डीप मिड विकेट आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑन आहे. बॅकवर्ड पॉइंट आहे. उजवी एसटी सोडून जातोय चेंडू. डॉट बॉल. पॉइंट आहे, कव्हर आहे, मिड ऑन आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग मैदानाच्या आतमध्ये तैनात आहे. आता मात्र बघा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक खाली, त्याच्या खाली फलंदाज माघारी. तर झेल भरतच्या हातामध्ये जाऊन गेली आणि वेसावली. एक चांगली सोपी झेल पकडली प्रतापची. तर बघा पुढचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित येतोय. खूप मोठी लाईनअप आहे फलंदाजीची, ती म्हणजे ओखवडी संघाची, कारण यांचा 7वा खेळाडू देखील येऊन फलंदाजी करताना षटकार मारू शकतं. हे आपण वाशीच्या मैदानावरती पाहिलं होतं. अजिंक्य जावली आयोजित जावली चषक 2017 मध्ये त्यांच्या 7व्या नंबरच्या खेळाडूने मैदानावरती येत 2 षटकार ठोकले होते आणि एक चांगली धावसंख्या उभारून दिली होती. हे देखील किती महत्वाचं, म्हणजे यांची लाईनअप चांगली आहे फलंदाजीची. यानंतरची मॅच असणार आहे कट्टा बॉयज घरातघर वर्सेस सांगवी. नाणेफेकीसाठी या. टॉस केला जाईल या ठिकाणी. कट्टा बॉयज घरातघर वर्सेस सांगवी अशी पुढची मॅच असणार आहे. टॉस साठी या दोन्ही संघ नायकांना माझी विनंती असेल की आपण टॉस साठी या. अतिशय चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे मात्र धावला अमित, परंतु सॅक्रिफाईस करावं लागते सूरजला आपल्या विकेटचं, ज्याला या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मिळवलं होतं पाठीमागच्या मॅच मध्ये. तो खेळाडू माघारी जातोय. आपल्या विकेटचं सॅक्रिफाईस केलं, परंतु स्ट्राईक वरती अमित असणार आहे. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपला. शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती. 28 धावा धाव फलकावरती. तर टॉस उडवला जाईल या ठिकाणी. श्री रामदादा चिकणे मुंबई पोलीस विनंती असेल या आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे या मॅचचा. पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे.
बघा शेवटचा चेंडू टाकला आणि याच्यावरती एक धावांकित झाली. पहिला डाव संपला 3 षटकांचा. प्रथम फलंदाजी करताना वकवडी संघाने धावा बनवल्या, 29 धावा बनवल्या. विजयासाठी आव्हान 30 धावांचं भालेकर संघासमोर. टॉस उडवलं होतं या ठिकाणी. सांगवी वर्सेस घरात घर अशी मॅच. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. पाच मिनिटांमध्ये आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे जो काय असेल. आणि त्याचबरोबर वकवडी संघ क्षेत्ररक्षण आपलं लगेच सजवून घ्या. बघा मित्रांनो, इथून पुढे ज्या मॅचेस होतील त्या मॅचेस 3 षटकांच्या खेळवल्या जातील. वेळ खूप कमी आहे. सर्व संघनायकांनी, सर्व टीमच्या संघनायकांनी याची नोंद घ्यायची. इथून पुढे मॅच 3 षटकांची असणार आहे. त्या सर्व मॅचेस खेळवल्या जातील इथून पुढे. त्या 3 षटकांच्या खेळवल्या जातील इथून पुढे. त्याचबरोबर श्री नामदेवदादा चिकणे यांचा सन्मान तर समाजसेवक कोपर किरणा सेक्टर 5, 6, 7 असे नामदेवदादा चिकणे यांचा सन्मान. संतोष विंदे विनंती असेल दादांचा सन्मान करायचा या स्पर्धेच्या माध्यमातून. या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून वेळात वेळ काढून तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात आणि स्पर्धेच्या माध्यमातून तुमचा सन्मान यथोचित सन्मानाचा संपन्न होतोय. त्याचबरोबर श्री यशवंतदादा चिकणे आमच्या मंडळाचे सल्लागार यांचा देखील सन्मान आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न करत आहोत. विनंती असेल आयोजकांना आपल्या यांच्या हस्ते ना श्री संपत चिकणे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचे. पाहिजे ना. 30 धावांचा पाठलाग करण्यासाठी हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला भरत सन, दुसऱ्या बाजूला विकास. पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू. त्याचबरोबर श्री विलासदादा चिकणे यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय. विनंती असेल नंदेश कदम आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचे. तर या ठिकाणी बघा वेगवान चेंडू तो म्हणजे सूरज शेलार याचा. भरत सनसला बघा एक स्टार खेळाडूला करतोय गोलंदाजी. खोलवर राहिला चेंडू. इथे मात्र डिक्लेअर स्वरूपाची एक धाव फलकावरती येते. तर बघा एका बाजूला जावली टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा भरत सनस, तर दुसऱ्या बाजूला जावली टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा सूरज शेलार. एका बाजूला वकवडीचा खेळाडू, दुसऱ्या बाजूला भालेकर गावचा खेळाडू. त्याचबरोबर श्री विठ्ठलदादा चिकणे यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय. विनंती असेल सुभाष विंदे आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचंय. बघा पाहुण्यांचा
रेलचेल आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. सप्रेम निमंत्रण दिलं होतं आणि पाहुणे देखील आपण पाहतोय की अगत्याने मात्र इथे मात्र उपस्थित लावताय आपल्या प्रेमापोटी. फटका चांगला खेळला, टायमिंग जुळलंय, क्षेत्ररक्षक धावत आणि इथे मात्र कोणतीही चुकी नसणार आहे. भरत सनसची खूप महागडी विकेट इथे मात्र मिळून जाते वकवडी संघाला. आणि का जल्लोष करू नये, कारण विकेट किती महत्वाची आहे भरत सनसची. आणि प्रतापच्या हातामध्ये ही झेल आणि किती महत्वाची विकेट. जशी प्रतापनं झेल घेतली पूर्ण संघ त्याच्याकडे गेला आणि कौतुकाची थाप दिली. आणि कौतुक का करू नये, कारण विकेट होती भरत सनसची. कारण किती मोठा खेळाडू आहे भरत सनस. अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या, असा खेळाडू माघारी परतला. नक्कीच निराश करतोय प्रेक्षकांना देखील भरत सनस. कारण भरत सनस मला वाटतं पहिल्यापासून मन बनवून आला होता की चौकार षटकारांची आतिषबाजी करायची, संयमी खेळी नाही करायची, तर मात्र आक्रमण करायचं. परंतु बघा आक्रमण करताना त्याने मात्र आपली विकेट गमावली. पुढचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुशील. फटका चांगला बघा. बघा ज्याला मॅन ऑफ द मॅच मिळाला होता असा फलंदाज विकास माघारी परतला. आज मात्र दोन फलंदाजांनी निराश केलं, भरत सनस आणि विकासने देखील. परंतु एक महत्वाची विकेट सुशीलची. सुशीलला तळी ठोकून थांबावंच लागेल. 5 चेंडू 1 धाव धावफलकावरती संघाचं धावफलक बघायला मिळते. तर धावफलकावरती मला जायचंय. पहिलं षटक संपलं आणि धावफलकावरती 2 धावा आतापर्यंत धावफलक. बघा 11 चेंडू 27 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी समीकरण असणार आहे. सुशील महत्वाचा फॅक्टर आहे भालेकर संघाकडून. तळ ठोकून जर बसला तर नाकी नऊ आणू शकतो वकवडी संघाच्या. म्हणजे इथून पुढे वकवडी संघाचं हेच ध्येय असणार आहे की सुशीलला माघारी पाठवायचं आहे. जोरकस प्रहार सुशीलच्या बॅटमधून 1 धाव अंकित होते. 10 चेंडू तुमच्याकडे असतील आणि 10 चेंडू मध्ये तुम्हाला बनवायच्या 26 धावा. 10 चेंडू 26 धावा. मॅचचं समीकरण तुमच्या समोर. फटका चांगला आहे, हवेत लॉफ केला क्षेत्ररक्षक खाली. अमित कडून झेल सुटली आणि झेल सुटल्यानंतर धावफलकावरती आणखी 2 धावा अंकित होत आहेत. बघा कुठेतरी आपण बघतोय की बॅकफुट वरती संघ पाहायला मिळतोय. जशी विकेट भरत सनसची गेली, विकासची गेली, तदनंतर मात्र आपण पाहतोय की बॅकफुट वरती संघ पाहायला मिळतोय. परंतु क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. तर गोलंदाजी मार्ग वरती अक्षय 3 चेंडू 6 4 बॉल 6 ना
थोडासा नक्कीच फलंदाज तिथे मात्र दुखापत होते, बॅट हातातून निसटली जाते त्याच्या. सुशील महत्वाची विकेट आहे भालेकर संघाकडून, कारण एकमेव उमेद आणि त्याच्या जोडीला आपण पाहतोय संदीप, हे देखील एक आशेचा किरण आहे भालेकर संघाकडून. मॅच जिंकून आणू शकतात तर हे दोन खेळाडूंची महत्वाची भूमिका असेल. बॅकफूट वरती जाऊन टॅप फटका, बॉक्स अंडरम क्रिकेटचा फटका, धाव फलकावरती 1 धाव. 7 धावा धाव फलकावरती आतापर्यंत धाव फलक. 7 चेंडू 23 धावांची गरज. मॅच जिंकण्यासाठी समीकरण आपण नव्याने मांडूया. फलंदाजी मार्क वरती सुशील, मॅन फ्रॉम भालेगर गावचा खेळाडू. बघा थोडासा शफल झाला, बॉडी लाईनचा चेंडू, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या दरम्यान. शॉट स्क्वेअर लेग मध्ये केलं गेलं. धाव फलकावरती आणखी 1 धाव. 6 चेंडूचा खेळ तुमच्याकडे आणि 6 चेंडू मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 22 धावा. पुढच्या मॅचचा टॉस आपण जिंकलाय. आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. सांगवी आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. प्रथम क्षेत्ररक्षण निवडले सांगवी संघाने आणि इथे मात्र आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी, ते म्हणजे कट्टा बॉयज घरातघर संघाला. तर सांगवी संघ आपले लाईनअप तयार ठेवा. जशी मॅच संपल तसं तुम्ही मैदानाचा ताबा घ्या एवढी विनंती करतो. आणि कट्टा बॉयज घरातघर संघाने देखील आपली लाईनअप तयार ठेवायची फलंदाजीची. मॅच 3 षटकाची असणार. इथून पुढे मॅचेस सर्व 3 षटकांच्या खेळवल्या जातील, याची नोंद सर्व संघातील संघ नायकांनी घ्यायचे. 6 चेंडू 22 धावा हा निघतोय. पहिला चेंडू डॉट बॉल, परंतु 1 धाव धावली. सुशीलनं सॅक्रिफाईस केला आपल्या विकेटचं. बघा मित्रांनो, जीवनामध्ये जीवन असेल, क्रिकेट असेल, अनेक गोष्टी तुम्हाला त्याग कराव्या लागतात आणि त्याग केल्यानंतर आपण बघतो की अनेक व्यक्ती असतील यांनी आपल्या जीवनामध्ये यश संपादित केले. म्हणजे क्रिकेटमध्ये देखील तुम्हाला त्याग करावा लागतो, कारण दुसरा फलंदाज जर तुम्हाला स्ट्राईक वरती आणायचा असेल तर तुमच्या विकेटचा त्याग तुम्हाला करावा लागतो. जीवनात आपण अनेक गोष्टीचा त्याग करतो. प्रेम असेल, अनेक गोष्टी आपण त्याग करतो, नोकरी असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जीवनामध्ये ज्याचा आपण त्याग करत असतो. जोरकस प्रहार दिलीपच्या बॅटमधून, परंतु दुसरी धावेसाठी दिलीप धावतोय. 2 धावा पूर्ण. धाव फलकावरती धावा लागल्या 10 धावा धाव फलकावरती. 4 चेंडू 20 धावांची गरज. मॅच अजून आहे. पहिला मारला की काय? येस. आता मात्र 3 चेंडू तुमच्याकडे आणि 3 चेंडू मध्ये तुम्हाला 16 धावांची गरज. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. बघा षटकार क्रमांक पहिला लागलाय. लागोपाठचे 2 षटकार. मॅच खेचून घेऊन जाऊ शकतो हा संदीप. आणि बघा ज्या संदीपने सॅक्रिफाईस करायला लावलं त्या विकेट होती सुशीलची, आणि सॅक्रिफाईस केल्यानंतर मात्र संदीप आपला क्लास दाखवतोय. तर 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. मॅच जिंकण्यासाठी हा निघतोय गोलंदाज. एक सिलिमिड ऑन सिलिमिड ऑफ तैनात. बघा खेळाडूच्या भोवती क्षेत्ररक्षकाचा विळखा पाहायला मिळतोय. इथे मात्र 2 धावा जर घेतल्या तर मॅच जिवंत असू शकते, मॅच ऑन असू शकते. मॅच ऑन आहे अजून. 2 चेंडू 12 धावांची गरज. मॅच ऑन आहे अजून. 2 चेंडू 2 षटकारांची गरज. दिलीप हिरो बनण्याची संधी असेल, कारण समोर संघ वखवडीचा आहे. गोलंदाज अमोल आहे समोर.
आणि ते मात्र मला वाटतंय मॅच ऑन होती ती मॅच आता मात्र मला वाटतंय पराभवाच्या दिशेने वाटचाल करतोय भालेकर संघ आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो म्हणजे आपण बघतोय वकवडी संघ. 2 चेंडू 2 षटकारांची गरज असताना हा टाकलेला डॉट बॉल. चेंडू हवेत आणि ते मात्र विजय संघ वखवडी आपण त्यांचं हार्दिक अभिनंदन करूया. सहभागी संघ भालेकर संघाचा आपण आभार मानूया. तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात, मनपूर्वक आपला आभार. तर सांगवी संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि दोन्ही संघांना विनंती असेल की आपला राखीव खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. पहिला चेंडू टाकला आणि राखीव खेळाडू आमच्यापर्यंत नसेल तर 2 धावांची पॅनल्टी तुम्हाला असेल.